गेल्या महिन्यात 4 फेब्रुवारीला जे सांगितलं की पाणी आलं प्रत्यक्षात ते दिशाभूल होती, खोटारडेपणाचा कळस होता। अशा ग्लोबल सिटीच्या भागात पाणी नाहीये आणि ज्या पाण्याचं उद्घाटन केलं आणि तो दिखावा केला ते पाणी 2020 पासून येत आहे। आम्ही बांधली, त्यांनी काय केलं सांगायचं ना। त्याला आम्ही त्यावेळेला उत्तर दिलं नाही, कारण आम्हाला पाणी दिलं पाहिजे। तुम्ही त्यांच्या 10 पट लोक माझ्यासोबत आहेत, आम्ही दाखवत नाहीत। आम्हाला ते बोलायचं नाहीये, त्यांचं करायचं नाहीये। ते नारळ फोडून निघून गेले। आता 45 दिवस झाले तिकडे पाणी येतंय की नाही हे कोणी विचारायला पण गेलेलं नाही। उलट काही लोक मजा बघतात, अरे मयुरेश विभागाने एवढं आंदोलन केलं, तुम्हाला पूर्ण पाणी येतंय का म्हणता येईल। सर्वसामान्य नागरिकांना कोणालाही विचारलं की पाणी कोणामुळे आलं तर ते म्हणतील मयुरेश भवनमुळे आलं। काही अधिकाऱ्यांना सांगितलंय की तुम्हाला जर गुलामी करायची असेल, तुम्ही जर विशिष्ट लोकांचं ऐकणार असेल तर त्यांच्या घरी भांडी घासायला जा। ग्लोबल सिटीच्या पाण्याचा मुद्दा एका बाजूला आपल्याला असं आता पाहायला मिळतंय की कुठेतरी बहुजन विकास आघाडीचे आमदार आणि विरोधी पक्ष किंवा समाजसेवक यांचे आता वेगवेगळे गट कुठेतरी झालेले आहेत। कारण एका बाजूला जेव्हा बहुजन विकास आघाडीने एक सभा घेतली होती, त्यानंतर पाणी प्रश्न सुटणार, पाण्याचं उद्घाटन होणार असं घोषणा केली होती, तेव्हा जवळपास हजारो लोकांनी तिथे उपस्थिती दाखवली, लोक इम्प्रेस झाली आणि त्या ठिकाणी पाण्याचं उद्घाटन झालं। परंतु सत्य परिस्थिती आम्हाला आज कळलेली आहे। जसं मयुरेश वाघ जे एक समाजसेवक आहेत आणि नेहमीच पाण्याच्या प्रश्नासाठी उभे राहिलेले आहेत, पाण्याचा मुद्दा त्यांनी सोडलेला नाहीये। आम्ही देखील हा पाण्याचा मुद्दा धरून ठेवलाय। आज आपण उपस्थित आहोत विरार पूर्वेच्या महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर। मयुरेश वाघ आपल्या सोबत आहेत। पाण्याची सत्य परिस्थिती काय आहे आणि सत्ताधारी नेमके फसवतायत की एक चित्र दाखवतायत आणि लोकांना फक्त एक मिराज दाखवून खोटं बोलून फक्त वोट गोळा करतायत, हे आज सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मयुरेशजी नमस्कार। तुम्ही आता अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये होता, एकदम त्यांना झापलेलं आहे अगदी त्या प्रकारे। काय परिस्थिती आहे आज ग्लोबल सिटीची, सत्य परिस्थिती सांगा। बघा, ग्लोबल सिटीमध्ये गेले 10 वर्ष पाणी नाहीये। गेल्या महिन्यात 4 फेब्रुवारीला जे सांगितलं की पाणी आलं प्रत्यक्षात ते दिशाभूल होती, खोटारडेपणाचा कळस होता। ज्या पाण्याचं नारळ फोडले त्यांनी ते पाणी 2020 पासून येत आहे रुस्तमजी भागामध्ये। ग्लोबल सिटीचा जो रुस्तमजी परिसर आहे तिथे 2020 पासून पिण्यापुरतं पाणी दिलं जात आहे। त्याच पाण्याचं नारळ फोडून उद्घाटन केलं। आमची मागणी आहे की ग्लोबल सिटीचा जो जलकुंभ खासदार राजेंद्र गावित साहेबांनी आमच्या प्रयत्नांमुळे जो झाला, तो जलकुंभ चालू करून संपूर्ण ग्लोबल सिटीमध्ये पुरेसं पाणी दिलं पाहिजे। आजही इकडे लोक आले, त्यांना जर तुम्ही विचारलं, आज बऱ्याचशा ग्लोबल सिटीच्या भागात पाणी नाहीये आणि ज्या पाण्याचं उद्घाटन केलं आणि तो दिखावा केला ते पाणी 2020 पासून येत आहे आणि तेही किती येत आहे, जिकडे 1 लाख लिटर पाणी ज्या बिल्डिंगला पाहिजे तिकडे 5000 लिटर पाणी येत आहे। त्यामुळे तो दिखावा सगळ्या त्यांना दिखावा करायचा त्यांनी केला। आम्ही काम करतोय। आज नोव्हेंबरमध्ये गेल्या वर्षी पाणी आलेलं आहे शहरामध्ये, नोव्हेंबरमध्ये गेल्या वर्षी पाणी आलेलं आहे। जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जे पाणी दिलं वाढीव, ते पाणी आल्यानंतर सुद्धा अजूनपर्यंत ग्लोबल सिटीला पाणी, दिवाळीमध्ये नोव्हेंबरमध्ये पाणी आलं, त्याच्यानंतर आतापर्यंत ग्लोबल सिटीचा जलकुंभ जाणून बुजून राजकारण म्हणून चालू करत नाहीयेत। आणि आज गेले 1.5 महिना आमची चर्चा चालू आहे, वेगवेगळी कारणं महानगरपालिकेचे लोक देत आहेत आणि वेगवेगळ्या कारणात येऊन वेळ काढूपणा करतात। आता शेवटचे 4 दिवस आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे। आज इकडे 50-60 लोक मेन भागातले सगळे आलेले आहेत। कोणाच्या फायद्यासाठी करतायत, कोणाचा बिझनेस वाढावा म्हणून करतायत, काय हेतू आहे हे आज आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे। आज तुम्ही बघितलं असेल की मी आज संतापाचा कडेलोट झाला, संयमाचा कडेलोट झाला आणि उद्या सोमवारी जर कुठेही इकडे अनुचित जर काय प्रकार झाला, आक्रमक आंदोलन झालं तर त्याला जो सर्वस्वी जबाबदार महानगरपालिका असेल। कारण महाराष्ट्र सरकारने पाणी दिलेलं आहे, इतकं पाणी दिलं की 24 लोकांना पाणी मिळू शकेल। त्याच्यानंतर सुद्धा जर जाणून बुजून कोणाच्या फायद्यासाठी, कुठल्या व्यावसायिकांच्या फायद्यासाठी, जर कुठल्या लॉबीच्या फायद्यासाठी जर तुम्ही पाणी अडवत असाल तर आता संयम संपलेला आहे, आता आंदोलन होणार आणि आरपारचं होणार। एक प्रश्न असा होता माझा की कुठेतरी आता ना लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। कारण एका बाजूला तुम्ही टाकीवर चढून आंदोलन केलं, त्यानंतर सत्ताधारी म्हणतात की टाकीवर चढण्यासाठी टाकी आम्ही बांधली। त्यांनी काय केलं सांगायचं ना। त्याला आम्ही त्यावेळेला उत्तर दिलं नाही, कारण आम्हाला पाणी दिलं पाहिजे। ते आले 4 तारखेला, नारळ फोडला गेले, त्याच्यानंतर आम्ही फॉलोअप करतो, अधिकाऱ्यांना विचारा। त्यांनी उद्घाटन करून ते निघून गेले। मला राजकारण करायचं नव्हतं, राजकीय टिकाटिपणी करायची नव्हती। त्यांनी टाकी बांधल्याचं उत्तर पण दिलं। आम्ही नुसतं टाकीवर चढलो नाही, आम्ही इथे पाणी, त्या टाकीत जे पाणी आता आलेलं आहे अजून लोकांपर्यंत नाही आलं, पण टेस्टिंग वगैरे जे काय चालू म्हणतात ते पाणी कोणी आणलं, मुख्यमंत्र्यांकडे 10-20 वेळा कोण गेलं, आम्ही गेलो ना। आणि सत्ताधाऱ्यांचं असं पण म्हणणं होतं की पालघरला खुद्द खासदार बसले होते की वसईविरारचं पाणी, ते खोटे आहे। ते खासदार साहेबांवर आरोप येणारे सगळे खोटे आहेत। खासदारांमुळेच वसईविरारला पाणी मिळालेलं आहे। पण मग ते जर म्हणतात की तिथे वसईविरारला पाणी द्यायला त्यांचा विरोध आहे, मग पालघर डहाणूला पाणी द्यायला यांचा विरोध आहे का, असं आम्ही म्हणायचं का? पाणी सगळ्यांना मिळालं पाहिजे।
पालघर डहाणूला पण मिळायला पाहिजे, वसई विरारला पण मिळायला पाहिजे, कारण पाण्यावर सगळ्यांचा अधिकार आहे. वसई विरारमध्ये जर सूर्याच्या धरणातून पाणी येत असेल तर तिथल्या स्थानिक नागरिकांना पाणी मिळायला पाहिजे की नाही, मार्गस्थ गावांना मिळालंच पाहिजे. मग एका बाजूला असं का म्हटलं जातंय की आता कुठेतरी गट निर्माण झालेले आहेत, बहुजनचा एक गट जो त्यांच्या सोबत असतो त्यावेळेस त्यांच्या पाण्याच्या सभेला आज तुमच्यासोबत जी उभी राहिली आहे ती एक गट. अहो, त्यांच्या 10 पट लोक माझ्यासोबत आहेत, आम्ही दाखवत नाहीत, आम्हाला ते बोलायचं नाहीये. तुम्हाला मी तिकडे घेऊन जातो, त्या सोसायट्यांना विचारा, त्यांनी तर बातम्या छापून आणल्या, आता ग्लोबल सिटीला टँकरच्या पाण्यावर निर्भर राहावं लागणार नाही, टँकर मुक्त आम्ही ग्लोबल सिटी केलं, सगळ्या पेपरला बातम्या आल्या, तुम्ही बघितलं. आता तिकडे पाणी आलं, पाणी चालू झालं. ऍक्च्युअल परिस्थिती काय आहे? आता जा तुम्ही, टँकर येतात की नाही बघा. 2-2, 3-3 लाख रुपये एकेका सोसायटीला टँकरचा खर्च आहे, एका सोसायटीला 2-2 100 फ्लॅटची. मग तुम्ही मला सांगा, मग ह्या जो दिखावा केला, 10 वर्ष पाणी दिलं नाही आणि 4 तारखेला जे काही केलं आणि टाकी बांधली तुम्ही सांगतात, मग ती टाकी करायची काय? टाकी बांधून पहिली गोष्ट त्यांनी ती बांधलेली नाहीये, ती बिल्डरकडनं TDR तत्वावर घेतलेली आहे, रुस्तमजी बिल्डरकडनं त्याचा TDR घेतलेला आहे. त्यामुळे तो विषय नाहीये, पण ती चालू कधी करणार? मग आता सत्य परिस्थिती तिथे की पाणी नाहीये. मग कुठेतरी जेव्हा निवडणुकांचा बिगुल वाजला होता, डिसेंबरला सांगण्यात आलं होतं की मे मध्ये 2024च्या लोकसभा निवडणुका लागणार आहेत, त्यानंतर त्वरितच पाण्यासाठी जी आहे ती कुठेतरी खडाजंगी पाहायला मिळाली. तर काय सांगाल की हे सगळं आता जी सभा घेतली जाते इतक्या वर्षानंतर, 1.5 वर्षाचा तुमचा संघर्ष? त्याच्यावर मी तेव्हाही टिप्पणी दिली होती, मला बऱ्याच पत्रकारांनी विचारलेलं. याचं कारण आम्हाला काम करायचंय, आम्हाला राजकारण करायचं नाहीये. ते नारळ फोडून निघून गेले, आता 45 दिवस झाले तिकडे पाणी येतंय की नाही हे कोणी विचारायला पण गेलेलं नाही. उलट काही लोक मजा बघतात, अरे मयुरेश वाघने एवढं आंदोलन केलं, तुम्हाला पूर्ण पाणी येतंय का, अशा पद्धतीने बोललं जातं. पण त्यांना माझं उत्तर आहे का हे जे आज पाणी आलेलं ना, जे शहरामध्ये आज पाणी आलं ते पूर्णपणे आमच्या आंदोलन, आमच्या संघर्षामुळे, आमच्या पाठपुराव्यामुळे आलंय. पण त्याचा आम्हाला क्रेडिट घ्यायचं ना, आम्ही सेवाभावनेने ते केलं. पण ग्लोबल सिटीचा जो विषय आहे खूप मोठा, तिथे इकॉनॉमी आहे, जे काही टँकर लॉबीचं देखील आहे आणि त्यानंतर विविध जे फेरीवाले आहेत त्यांचा देखील इकॉनॉमिक सेक्टर बनलेला आहे ग्लोबल सिटी. त्यामुळे त्याचबरोबर आणि त्यामुळे अजून एक प्रश्न असा आहे की आता श्रेयवादाची लढाई जी आहे, जे सुरुवातीपासून तुमचं आंदोलन जेव्हा छेडलं होतं तुम्ही पाण्यासाठी, त्या वेळापासून जी एक श्रेयवादाची लढाई, श्रेय हे शब्द नेहमी तुमच्याकडून किंवा त्यांच्या भाषणातून सतत पाहायला मिळतात. मग आता काय म्हणता येईल या सर्वसामान्य नागरिकांना? कोणालाही विचारलं की पाणी कोणामुळे आलं तर ते म्हणतील मयुरेश भाऊंमुळे आलं. लोक आहेत ना, काय तुम्ही हे सर्वसामान्य लोक आहेत, हे आमच्या पक्षाचे पदाधिकारी वगैरे नाही आहेत, हे सामान्य तुम्ही बघा, गृहिणी आहेत, माता भगिनी आहेत. तो ठीक आहे, मी तर त्यांना श्रेय घ्या, तुम्ही सांगतो की तुम्ही श्रेय घ्या. लोकांना कळतं की 10 वर्ष नव्हतं आणि अचानक संघर्ष झाल्यानंतर पाणी आलं, कोणी आणलं. त्यामुळे तो विषय मला जायचंच नाही. माझा आज आयुक्तांना आम्ही सांगितलेलं आहे की 3-4 महिने तुम्ही टाळाटाळ करताय. आज तर मी त्यांना काही अधिकाऱ्यांना सांगितलंय की तुम्हाला जर गुलामी करायची असेल, तुम्ही जर विशिष्ट लोकांचंच ऐकणार असेल तर त्यांच्या घरी भांडी घासायला जा. या भाषेमध्ये अतिशय आक्रमक भाषेत मी सांगितलेलं आहे की अधिकारी हे लोकांचे नोकर आहेत, लोकांचे सेवक आहेत आणि अशा पद्धतीने वॉल नाही आहेत, लिकेज झालंय, आम्हाला सगळं माहिती आहे. कोणी अडवलंय, कोण करतंय, कोणाच्या फायद्यासाठी करतंय, कोणाच्या बिझनेसवर परिणाम होईल, हे सगळं आम्हाला माहिती आहे. पण आम्ही एका लोकशाही मार्गाने आम्ही पाठपुरावा करतोय आणि 1-1, 1.5 लाख, 2-2 लाख रुपये आम्ही इकडे टँकरच्या बिलाची आता सोमवारी होळी करणार आहोत. सोमवारी आमचं ते आता, आणि सोमवारपासून आम्ही त्यांना सांगितलंय की आता आमच्या आंदोलनाची मालिका चालू होईल. एवढे दिवस आम्ही चर्चा आणि संवादावर भर दिलेला, आता आमच्या आंदोलनाची मालिका चालू होईल आणि त्याला सर्वच जबाबदार महानगरपालिकेचं प्रशासन असेल. ग्लोबल सिटीसाठी आमची आणि विरार जिकडे जिकडे जाणून बुजून केलं जात आहे त्या सगळ्या गोष्टीवर आता आम्ही आरपारच्या लढाईच्या मूडमध्ये आहोत. लोकांना विचारेन, काय ग्लोबल सिटीची परिस्थिती, पाणी आहे काय? आश्वासनच भेटतात, काय पाणी बिनी येत नाही. महापालिकेचं पाणी आहे का सांग ना? महापालिकेचं पाणी नाही, टँकर लॉबी चालू आहे तिकडे अजूनही. जेव्हा उद्घाटन झालं त्यानंतरही 3-3 लाख रुपये बिल भरायला लागतं सोसायटीला. ताई, तुम्हाला विचारू इच्छिते, काय परिस्थिती? आज तुम्ही गृहिणी आहात, पाण्याचं महत्व आज घरामध्ये किती आहे तुम्हाला माहितीये, काय सांगाल? आम्ही फुलपड बनवून आलोय, पण आम्हाला 4-4 दिवस पाणी नसतं आणि महिन्याचं बिल टँकरचं 60-60, 17-17 रुपये आम्ही टँकरचं बिल भरतोय. मग महानगरपालिका आम्ही वर्षाचं बिल का भरायचं? बरोबर. 6 महिने पाणी येत नाही आम्हाला, 6 महिने पाणी भरत देत नाही आणि लोक वर्षाचं बिल घेतात ना. फुलपाड्यासाठी तर किती आंदोलनं झाली होती, म्हणजे मयुरेश यांना सोडून पण अनेक आंदोलनं झाली, पण कोणी लक्ष दिलं नाही. पण आता महेश आल्यापासून आम्हाला जरा सपोर्ट मिळालाय, म्हणून आम्ही मला जिथे तुम्ही या तिथे आम्ही असू. ताई, तुम्ही कुठून आलेला आहात? फुलपाड्यातून आलो. तिथे एकाच बिल्डिंग काय मधून काय वाटतंय? पाण्याचा 4-4 दिवस पाणी येत नाही. टँकरची बिलं जी आहेत ती आम्ही आणून दाखवू शकतो इथे. त्या दिवशी पण हे पंचायत समिती हे कापायला गेले होते.
आमचं कनेक्शन बिल भरलं नाही म्हणून. तरी पण ते आम्ही त्यांना सांगितलं बिल भरतोय, पाणी पण टँकर आलं आहे आणि 2 दिवस पाणी आलं नाही, तरी पण बघा टाकीत पाणी किती आहे हे सगळं त्यांना सगळं आम्ही दाखवलं. मग ते तेवढं सगळं झालं त्याच्यावरती. अजून ऍक्शन काही नाही. ऍक्शन काहीच नाही. जसं की आता आपण पाहिलं, मयुरेश वाघ एक समाजसेवक गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे जवळपास 1.5-2 वर्ष झाली आहेत. पाणीवाला भाऊ म्हणजे एक प्रसिद्धी त्यांना मिळालेली आहे, पण ही प्रसिद्धी फक्त नावापुरती नाहीये. 1.5-2 वर्षांचा संघर्ष अजूनही सुरू आहे. पाणी एक मूलभूत सुविधा आहे जी प्रत्येकाला मिळालीच पाहिजे. पण का वसई विरारची पातळी, त्याच्या राजकारणाची पातळी म्हणायला हरकत नाही, इतकी पडलेली आहे की साधारण माणसाला पाण्यासारख्या गोष्टीसाठी तरसावं लागतंय. आता उन्हाळा सुरू होणार आहे, पाण्याची आणखी कपात होणार आहे आणि त्याचमध्ये या नागरिकांना जे माझ्या पाठीशी उभे आहेत, माझ्या पाठी उभे आहेत, मयुरेश भाऊ आहेत, या सगळ्यांनाच गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, पाण्यासाठी तरसावं लागतंय. पाण्यासारखं असेल सोमवारपासून जी होळी आंदोलन या ठिकाणी होणार आहे किंवा त्या ठिकाणी टँकरची बिलं जाळली जाणार आहेत किंवा त्यानंतर जो संघर्ष होणार आहे तो कसा असेल. पाहत राहा प्रवक्ता न्यूज. धन्यवाद.